ओके, मी प्रॉब्लेम रीड करतो आहे. अ कंपनी एस्टिमेट सेल ऑफ इट्स प्रोडक्ट एक्स ड्युरिंग द लास्ट 5 months ऑफ 2018 ॲज फॉलोज. ओके, आपल्याला हे एस्टिमेट्स दिलेले आहेत, आपल्याला सेल्सचे एस्टिमेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट आपलं इन्व्हेंटरी ऑफ एक्स ॲट द एंड ऑफ द एव्हरी मंथ इज टू बी इक्वल टू 50% ऑफ सेल्स एस्टिमेट. ही आपल्याला क्लोजिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे फॉर द नेक्स्ट मंथ. ओके, नेक्स्ट मंथचे जे 50% आपल्याला जे सेल्स असतील ते आपल्याला करंट मंथची आपली इन्व्हेंटरी आपल्याला मेंटेन करायची आहे. क्लोजिंग इन्व्हेंटरी. क्लोजिंग इन्व्हेंटरी ऑफ जुलै वॉज मेंटेन ऑन द अबव बेसिस. ओके, म्हणजे ही जी आपल्याला इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली ना, त्याची जुलैची सुद्धा आपण सेम आपण मेंटेन केलेली होती. म्हणजे ही जरी इन्फॉर्मेशन जरी प्रोव्हाइड नसती केली तरी सुद्धा आपण सेम आपण मेंटेन आपण ठेवली असती. ओके, म्हणजे 50%च आपण कन्सिडर केली असते, कारण दुसरं आपले ते ऑप्शन्सच नाही आहे. म्हणजे आपली जुलैची जी क्लोजिंग इन्व्हेंटरी आहे ती आपली किती असेल, 21,600च्या 50%. देर वॉज नो वर्क इन प्रोग्रेस ॲट द एंड ऑफ द एनी मंथ. ओके, वर्क इन प्रोग्रेस नाही आहे, म्हणजे जी इन्व्हेंटरी आहे ती फिनिश गुड्सची असेल किंवा रॉ मटेरियलची असेल. ओके, एव्हरी युनिट ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड 2 टाईप्स ऑफ मटेरियल इन द फॉलोइंग क्वांटिटीज. ओके, म्हणजे एक्स युनिट प्रोड्यूस होण्यासाठी, एक्सचं प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला दोन रॉ मटेरियलची आपल्याला रिक्वायरमेंट. एक फर्स्ट रॉ मटेरियल 1 म्हणजे रॉ मटेरियल ए अँड सेकंड मटेरियल बी. आणि आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला अशी प्रोव्हाइड केली, एव्हरी युनिट ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड 2 टाईप्स ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे एव्हरी युनिट म्हणजे एक एक्सचं युनिट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला 5 लिटर मटेरियल ए रिक्वायर्ड आहे आणि 6 लिटर मटेरियल बी रिक्वायर्ड आहे. ओके, आता आपल्याला ही मटेरियलची इन्फॉर्मेशन झाली. आपली फर्स्ट आपण जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती आपल्याला प्रोडक्शन फाइंड आउट करण्यासाठीची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे फर्स्ट आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. नेक्स्ट आपण रॉ मटेरियल आपण बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, मटेरियल कन्झम्पशन बजेट. आणि फायनली आपण परचेस बजेट आपण प्रिपेअर करणार. आपल्याला 3 बजेट त्यांनी प्रिपेअर करायला सांगितलेले. फर्स्ट प्रोडक्शन बजेट, नेक्स्ट मटेरियल कन्झम्पशन बजेट आणि लास्ट वन परचेस बजेट शोईंग द क्वांटिटी अँड व्हॅल्यू. ओके, आपल्याला 3 बजेट आपल्याला प्रिपेअर करायचे. तर फर्स्ट आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत, कारण सेल्स बजेटची आपल्याला इन्फॉर्मेशन ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, कारण प्रत्येक फंक्शनल बजेटचा आपला स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे फंक्शनल बजेट जेव्हा प्रिपेअर करायला घेतात तेव्हा स्टार्टिंग पॉईंट असतो सेल्स बजेट. तर सेल्स बजेटची इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, त्यामुळे सेल्स बजेट आपल्याला प्रिपेअर करण्याची काही गरज नाही आहे. आता आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, नेक्स्ट आपला प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट आपण परचेस बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. मटेरियल बजेट आणि परचेस बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, तर आता ते फर्स्ट मटेरियल आपल्याला सांगितलेलं आहे. आता मटेरियलची इथे कॉस्टची क्लोजिंग स्टॉकची आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. मटेरियल इक्वल टू 25% ऑफ रिक्वायरमेंट फॉर द नेक्स्ट मंथ कन्झम्पशन आर केप्ट ॲज अ क्लोजिंग स्टॉक. ओके, तर नेक्स्ट मंथचं जेवढं कन्झम्पशन असणार आहे त्याच्या आपल्याला 25% आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचं आहे. स्टॉक पोझिशन ऑन 31 जुलै वॉज ॲज अंडर. आपल्या 31 जुलै म्हणजे ऑगस्टच्या आधीच्या महिन्याचं म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे ती ऑगस्टचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे मटेरियलचा, म्हणजे ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे इनडायरेक्टली. ओके, लास्ट मंथचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे करंट मंथचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला. हा जो बॅलन्स जो प्रोव्हाइड केलेला हा रिलेटेड टू मटेरियल आहे. ओके, हे फिनिश गुड्स रिलेटेड नाही आहे. आपल्याला फर्स्ट पॅराग्राफमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली होती ती रिलेटेड टू फिनिश गुड्स होती, ज्यावरून आपण प्रोडक्शन आपण फाइंड आउट करणार होतो. आता ही जी नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ती रिलेटेड टू मटेरियल आहे, त्यावरून आपण मटेरियल कन्झम्पशन बजेट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, किंवा आपण परचेस बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, तर मटेरियल एचा क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणजे जुलैचा क्लोजिंग बॅलन्स आहे 32,000 लिटर, म्हणजे तो ऑगस्टचा ओपनिंग बॅलन्स आहे. आणि बीचा आपल्याला प्रोव्हाइड केला 28,000 लिटर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता रुपीजची इन्फॉर्मेशन, आता लास्ट पॅराग्राफमध्ये आपल्याला रुपीजची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, म्हणजे ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण क्वांटिटी बजेट आपण प्रिपेअर करू शकतो. आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन, ही फर्स्ट आपल्या पॅराग्राफमधली जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली, ह्या पॅराग्राफमधल्या इन्फॉर्मेशनवरून आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार. नेक्स्ट या इन्फॉर्मेशनवरून आपण परचेस बजेट, परचेस क्वांटिटी बजेट म्हणजे मटेरियल क्वांटिटी बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. आणि जी लास्ट इन्फॉर्मेशन आपल्याला जी प्रोव्हाइड केली त्यावरून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे कॉस्ट बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं, म्हणजे मटेरियल कॉस्ट बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर त्या रिलेटेड काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, तर परचेस प्राईस ऑफ मटेरियल ए ₹3 पर लिटर. आपण पहिल्यांदा परचेस क्वांटिटी आपल्याला किती आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत आणि इंटू फक्त 3 करणार आहोत. सेम सिच्युएशन मटेरियल बीसाठी ₹2 पर लिटर प्रोव्हाइड केलं. तर मटेरियल लिटर आपल्याला किती आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत बीचे
परचेस किती करायचे ते आपण फाइंड आउट करणार आहोत आणि इंटू 2 करणार आहोत. आपला कॉस्ट बजेट आपला प्रिपेअर होऊन जाणार आहे. ओके, देअर वॉज नो क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल ए अँड बी ऑन 30th November 2010. त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे की 30th Novemberला कुठलाही क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा नाही आहे. ओके, 30th November 2018 इथे ॲक्च्युली रॉंगली 10 मेन्शन झालं, ते 18 आहे. ओके, फ्रॉम द अबोव प्रिपेअर फॉलोइंग बजेट फॉर द पिरियड ऑगस्ट टू नोव्हेंबर. आपल्या नोव्हेंबरपर्यंतच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आता बघा, त्यांनी आपल्याला नोव्हेंबरला कुठलाही आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा नाही आहे, म्हणजे मटेरियलसाठी आहे, फक्त मटेरियलसाठी. ओके, मटेरियल ए आणि बीचा आपला क्लोजिंग स्टॉक नोव्हेंबरला मेन्शन करायचं नाही आहे. ओके, तर फर्स्ट आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत, नेक्स्ट मटेरियल कन्झम्पशन बजेट आणि फायनली आपल्याला प्रिपेअर करायचं आहे परचेस बजेट. ओके, आपलं हे 3 आपल्या बजेट आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके, तर स्टार्टिंग पॉईंट आहे आपला प्रोडक्शन बजेट. ओके, मी कॉपी पेस्ट करून घेतो ॲक्च्युली डिटेल्स. आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं आहे प्रोडक्शन बजेट फॉर 4 months आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला मंथ्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ओके, या 4 months आपल्याला बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. सेम आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपला फॉर्मॅट आपला सेम आहे. पहिल्यांदा आपला सेल्स मेन्शन करायचे आहेत, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक, एवढंच आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. आपल्याला क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, तर फर्स्ट सेल्स में आपण मेन्शन करून घेऊया. ऑगस्ट 21,600, सप्टेंबर 31,200, ऑक्टोबर 24,400 आणि फायनली नोव्हेंबर 20,800. ओके, नेक्स्ट आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्लोजिंग स्टॉकची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. 50% आपण हे प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करतो ना, त्यामुळे आपल्याला प्रोडक्शनची इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला काय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन काय मेन्शन केलेली आहे की एव्हरी मंथच्या एंडिंगला आपण नेक्स्ट मंथच्या 50% सेल्स जेवढे असतील तेवढे आपल्याला मेंटेन करायचे आहेत. ओके, तर आपल्या नेक्स्ट मंथचे जे सेल्स आहेत त्याच्या 50%. ओके, त्यामुळे क्लोजिंग स्टॉक आपला सप्टेंबरचा आपल्याला ऑगस्टचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला किती फाइंड आउट होईल, सप्टेंबरचे जे सेल्स आहेत त्याच्या 50%. ओके, ते येतात 15,600. ऑक्टोबरचे किती फाइंड आउट होतील, सॉरी सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक किती फाइंड आउट होईल तर ऑक्टोबरच्या 50%. ओके, सेम सिच्युएशन आपल्याला ऑक्टोबरची सुद्धा फाइंड आउट होईल, सेम नोव्हेंबरच्या 50%. ओके, सेम इथे सुद्धा आपल्याला फाइंड आउट होतील. मी ते डिसेंबरचे मेन्शन करून घेतो. हे वर्किंगमध्ये फाइंड आउट करायला लागतील तुम्हाला, हे वर्किंगमध्ये फाइंड आउट करायला लागतील. ते आपल्याला इथे मेन्शन करायचे नाही आहेत, कारण आपला क्लोजिंग आपण जो बजेट आपण प्रिपेअर करतो तो फक्त फर्स्ट 4 months आपण प्रिपेअर करतो, डिसेंबरचा आपण प्रिपेअर करत नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला वर्किंग करण्यासाठी मी फक्त इथे मेन्शन करतो आहे डिसेंबरचे किती आहेत 19,600. ओके, तर आपल्याला हे किती येतील, नोव्हेंबरचे किती येतील 9,800 येतील. ओके, नोव्हेंबरच्या 9,800 येतील. आता नेक्स्ट आता ओपनिंग बॅलन्स आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ओपनिंग स्टॉकची आपल्याला एक इन्फॉर्मेशन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. जुलैचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो सेम मेंटेन केलेला आहे, म्हणजे ऑगस्टच्या 50%. ऑगस्टच्या 50% आपला काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. जुलैचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणजे ऑगस्टचा तो ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, त्यामुळे ऑगस्टच्या 50%.
ओके, तर 10,800 हा जुलैचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणजेच ऑगस्टचा ओपनिंग स्टॉक. ओके, नेक्स्ट हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग स्टॉक होईल. ऑगस्टचा क्लोजिंग स्टॉक तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग स्टॉक. ओके, अशाच पद्धतीने 4 मंथचे फाइंड आउट होतील. सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक तो ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक, ऑक्टोबरचा क्लोजिंग स्टॉक तो नोव्हेंबरचा ओपनिंग स्टॉक. अशा पद्धतीने आपल्याला स्टॉक आपले फाइंड आउट झाले, ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक. आता इथे फक्त आपल्याला टोटल करायचे, हे ॲड होतील. ओके, एस्टिमेटेड सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक, आणि इथे लेस करून आपल्याला एस्टिमेटेड प्रोडक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, लेस ओपनिंग स्टॉक. तर आपल्याला हे एस्टिमेटेड प्रोडक्शन आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, 26,400, 27,800, 22,600 आणि फायनली 20,200. आपलं हे प्रोडक्शन बजेट आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, फंक्शनल बजेट प्रिपेअर करणं ॲक्च्युली रिलेटिव्हली इझी आहे. फक्त एकच आपण फॉर्म्युला यूज करतो, एस्टिमेटेड सेल्स ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. हे आपलं प्रोडक्शन बजेट आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता प्रोडक्शन बजेटवरून आपल्याला त्यांनी दुसरं बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं, मटेरियल कन्झम्पशन बजेट. आता मटेरियल किती रिक्वायर्ड आहे ते इथे फक्त आपल्याला क्वांटिटी आपल्याला फक्त फाइंड आउट करायचे. ओके, मटेरियल कन्झम्पशन बजेट आपल्याला इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता मटेरियल कधी तुम्ही बघितलं तर 2 टाईप्स ऑफ मटेरियल आहेत, मटेरियल ए आणि मटेरियल बी. ओके, तर दोघांसाठी आपल्याला सेपरेट इथे आपल्याला मेन्शन करायला लागेल. ओके, मटेरियल कन्झम्पशन बजेट आपल्याला किती कन्झम्पशन आहे तेवढं फक्त फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला कन्झम्पशन फाइंड आउट करणं एकदम इझी आहे ॲक्च्युली, कन्झम्पशन फक्त फाइंड आउट करायचे असतील तर. कारण की जेवढे सेल्स युनिट आहेत त्या जेवढं आपलं प्रोडक्शन करायचे आहेत, तर प्रत्येक प्रोडक्शन युनिटसाठी आपल्याला 1 युनिट आपल्याला प्रोड्यूस करण्यासाठी 5 लिटर ऑफ मटेरियल ए रिक्वायर्ड आहे आणि मटेरियल बी 6 लिटर रिक्वायर्ड आहे. ओके, तर जेवढे आपलं प्रोडक्शन असणार आहे त्याला फक्त इंटू 5 आणि इंटू 6ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. आपल्याला ते मटेरियल किती कन्झम्पशन आहे ते आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, मटेरियल कन्झम्पशन आपल्याला फाइंड आउट होणार आहे. आणि नेक्स्ट आपण परचेस बजेट आपण प्रिपेअर करणार. ह्या मटेरियल कन्झम्पशन बजेटमध्ये आपल्याला फक्त कन्झम्पशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कधी तुम्ही लास्ट एक कधी प्रॉब्लेम बघितला असता, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हा जो प्रॉब्लेम आहे ते ह्या प्रॉब्लेममध्ये ही जी गोष्ट आपण फाइंड आउट केली ना, मटेरियल रिक्वायरमेंट, तेच म्हणजे ॲक्च्युली कन्झम्पशन बजेट आहे. तर तेवढीच गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, कन्झम्पशन बजेट म्हणजे काय, असं विशेष आपल्याला काहीच करायचं नाही. आपण 1 लाईनमध्ये मेन्शन केलं ना, तेवढीच गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची होती. तसंच आपल्या इथे सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. फक्त इथे 2 गोष्टी आहेत, इथे मटेरियल ए आणि मटेरियल बी. तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढं प्रोडक्शन आहे त्याला इंटू 5 करायचं, मटेरियल ए अमाऊंट फाइंड आउट होईल. इंटू 6 करायचं, मटेरियल बी अमाऊंट फाइंड आउट होईल, मटेरियल बी क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, तर मटेरियल कन्झम्पशन बजेटमध्ये आपल्याला फक्त 2च आपल्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. मटेरियल एची किती रिक्वायरमेंट आहे आणि मटेरियल बीची किती रिक्वायरमेंट आहे. ओके, आणि मटेरियल बी. तर बघा, ऑगस्टचं आपलं जे एस्टिमेटेड प्रोडक्शन आहे ते 26,400 आहे. ओके, तर इथे फक्त ब्रॅकेटमध्ये आपण मेन्शन करूया @ 5 लिटर पर युनिट. 5 लिटर पर युनिट आहे आणि हे किती आहे, ओके. मटेरियल एचा आहे 5 लिटर पर युनिट आणि मटेरियल बी आहे 6 लिटर पर युनिट. म्हणून फक्त इंटू प्रोडक्शन इंटू 5 एवढं आपल्या मल्टिप्लिकेशन करून आपल्या जी अमाऊंट फाइंड आउट होते ते मटेरियल आपलं कन्झम्पशन आहे. एवढं आपल्या मटेरियल एचं लागेल आणि सेकंड बीसाठी आहे
प्रोडक्शन इंटू 6. ओके, हे मटेरियल बीचे आपले कन्झम्पशन आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, यावरून आपल्याला इथे टोटल कन्झम्पशन आपल्याला फाइंड आउट होईल, टोटल मटेरियल कन्झम्पशन. ओके, टोटल मटेरियल कन्झम्पशन फाइंड आउट होतील. ओके, हे मटेरियल कन्झम्पशन फक्त आपल्याला टोटल करायचे आहे दोघांची. ओके, तर मटेरियल कन्झम्पशन आपल्याला टोटल किती मटेरियल कन्झम्पशन आहे ते आपल्याला फाइंड आउट होईल. हे आपलं फायनल आन्सर आहे. सेकंड जे आन्सर आपल्याला विचारेल ना त्याचं, सेकंड आपल्याला त्यांनी एवढंच फक्त विचारलेलं आहे की किती मटेरियल कन्झम्पशन आहे ते फाइंड आउट करायचं. तर मटेरियल एचं एवढं कन्झम्पशन आहे, मटेरियल बीचं एवढं कन्झम्पशन आहे आणि टोटल कन्झम्पशन आपल्याला हे मेन्शन केलेलं आहे. ओके, आणि आता फायनली आपण प्रिपेअर करणार आहोत परचेस बजेट. आता परचेस बजेटमध्ये आपला मटेरियल कन्झम्पशन आपला बेस असणार आहे, कारण तेवढी आपल्याला क्वांटिटी आपल्याला कन्झम्पशन आहे तेवढी आपल्याला परचेस करणं गरजेचं आहे. आता त्यातली ओपनिंग किती आणि क्लोजिंग किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करून ॲडलेस करून आपल्याला किती परचेस करायचे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे परचेस बजेट. पण आता परचेस बजेटसाठी मटेरियल ए आणि मटेरियल बीसाठी आपल्याला थोडं सेपरेट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल, किंवा त्या पद्धतीने आपण कॉलम आपण प्रिपेअर करू शकतो सेपरेट. इथे प्रेझेंटेशन कसं करायचं आहे ना तेच ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही बघितलं की पूर्ण आपल्याला एकच आपल्याला गोष्ट आपल्याला करायची आहे, ओपनिंग लेस आणि क्लोजिंग ॲड. आपल्या परचेस बजेट इथे प्रिपेअर करायचं आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर आता इथे कॉलम प्रिपेअर करताना आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मटेरियल ए आणि मटेरियल बी असे आपण सेपरेट प्रिपेअर करू शकतो, किंवा मटेरियल एचं आपण सेपरेट बजेट आपण पहिल्यांदा प्रिपेअर करूया आणि मटेरियल बीचं आपण सेपरेट आपण प्रिपेअर करूया. ओके, फर्स्ट आपण मटेरियल ए आपण प्रिपेअर करून घेऊया, नंतर मग आपण मटेरियल आपण बी आपण प्रिपेअर करूया, किंवा तुम्ही दोन्ही कंबाईन जरी केले तरीसुद्धा चालू शकतील. फक्त ऑगस्टमध्ये मग मटेरियल ए आणि मटेरियल बी असे 2 कॉलम प्रिपेअर होतील. सप्टेंबरमध्ये सुद्धा 2 कॉलम प्रिपेअर होतील, मटेरियल ए आणि मटेरियल बी. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपण नाही तर तसंच ॲक्च्युली करूया. ओके, ओके, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ओके, प्रत्येकाचे आपण 2-2 कॉलम यूज करतो आहे. इथे मटेरियल ए आणि सेकंड कॉलममध्ये मटेरियल बी. तुम्ही सेपरेट जरी केले ना तरी सुद्धा चालू शकेल. त्याच्यासाठी असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे का तुम्ही एकत्रच करणं गरजेचं आहे. ओके, सेपरेट सुद्धा केले तरी सुद्धा चालू शकतील. आता इथे आपला स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे, तर मटेरियल कन्झम्पशन आपला स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. ओके, मटेरियल कन्झम्पशन. तर मटेरियल कन्झम्पशन आपल्याला इथे आपल्याला मेन्शन केलं, टोटल कन्झम्पशन नाही आपल्याला मेन्शन करायचं. मटेरियल एचं किती आहे, मटेरियल बीचं किती आहे ते आपल्याला सेपरेट इथे मेन्शन करायला लागेल. मटेरियल एचं कन्झम्पशन आहे ऑगस्टसाठी, मटेरियल बीचं कन्झम्पशन आहे ऑगस्टसाठी. ओके, नेक्स्ट सेम सप्टेंबरसाठी मटेरियल एचं कन्झम्पशन, सप्टेंबरसाठी मटेरियल बीचं कन्झम्पशन. ओके, ऑक्टोबरसाठी मटेरियल ए कन्झम्पशन आणि ऑक्टोबरसाठी मटेरियल बी कन्झम्पशन. ओके, सेम नोव्हेंबरसाठी मटेरियल ए कन्झम्पशन आणि नोव्हेंबरसाठी मटेरियल बी कन्झम्पशन. ओके, हे आपले मेन कन्झम्पशन आपला स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. आता फक्त आपल्याला ॲडलेस करायचं आहे. काय ॲडलेस करायचं आहे, सेम सिच्युएशन अशीच, ॲड ओपनिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक. ओके, या 2 गोष्टी आपल्याला ॲडलेस करायच्या आणि आपला फायनल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, ती आपली काय असणार आहे, परचेस क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट होईल आणि त्या परचेस क्वांटिटीला आपल्याला इंटू रुपीज करायचं आणि आपला परचेस प्राईज आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, परचेस क्वांटिटी आपण फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत ॲडलेस करून. क्लोजिंग स्टॉक आपल्याला ॲड करायचं आहे, ओपनिंग स्टॉक आपल्याला लेस करायचं आहे. ती आपली काय आहे, परचेस
क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट होईल आणि फायनली आपण करणार आहोत मल्टिप्लाय आपण करणार आहोत त्याला कॉस्टनी आणि आपल्याला फाइंड आउट होईल परचेस प्राईस आपल्याला फाइंड आउट होईल. तर आता ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन काय दिले मटेरियल रिलेटेड. ओके, इथपर्यंतची आपण इन्फॉर्मेशन आपण यूज केली. ओके, इथपर्यंतची आपण इन्फॉर्मेशन आपण यूज केली आणि आपण त्यावरून आपण मटेरियल कन्झम्पशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता आपलं नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन यूज करून आपला ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन करून किती परचेस करायचे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता इथे मेन्शन केले मटेरियल इक्वल टू 25% ऑफ रिक्वायरमेंट फॉर द नेक्स्ट मंथ कन्झम्पशन आर केप्ट ॲज अ क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट मंथच्या फक्त 25% आपल्याला मेन्शन करायचे. पण आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले स्टॉक पोझिशन ऑन 31 जुलै वॉज ॲज अंडर. ओके, म्हणजे मटेरियल एचे आणि मटेरियल बीचा आपला ऑगस्टचा ओपनिंग स्टॉक इथे प्रोव्हाइड केला आहे. जुलैचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे ऑगस्टचा ओपनिंग स्टॉक. तर आपण पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक आपण मेन्शन करून घेऊया ऑगस्टचा. किती आहे ओपनिंग स्टॉक. मटेरियल एचा आहे 32,000 लिटर आणि मटेरियल बीचा आहे 28,000 लिटर. ओके, तर मटेरियल ए आणि बीचा आपल्याला ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केला. हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिला आहे तो आपण डायरेक्टली आपण मेन्शन केला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि आता बाकीचे आपल्याला आता फाइंड आउट करायचे आहे. ओके, आता क्लोजिंग स्टॉक रिलेटेड त्यांनी काय मेन्शन केलं आहे की 25% कन्झम्पशन आहे नेक्स्ट मंथचं तेवढं मेंटेन करणार आहे. ओके, आता 25% कन्झम्पशन. आता मटेरियल एचं आहे तर क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट करतोय. तर मटेरियल एचं नेक्स्ट मंथचं कन्झम्पशन इंटू 25 डिवाइड बाय 100. ओके, मटेरियल एचं कन्झम्पशन इथे जरासं कन्फ्युजन होऊ देऊ नका म्हणजे कारण की ते कंबाईन दिसल्यामुळे थोडंसं आपण कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला म्हणजे रेकॉर्ड मेंटेन करायचं म्हणजे ट्रान्सफर करताना प्रॉपर ट्रान्सफर झालं पाहिजे. तर मटेरियल ए इथे मेन्शन आहेत नेक्स्ट मंथचे त्याच्या 25%. ओके, सेम बीचा आता फाइंड आउट करा. तर बीचं फाइंड आउट करण्यासाठी नेक्स्ट मंथचं बीचं जेवढं आपला कन्झम्पशन आहे त्याच्या 25%. ओके, म्हणजे 1,66,800च्या 25%. ओके, ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होते. आता सप्टेंबरचा फाइंड आउट करताना सेम ऑक्टोबरच्या जे कन्झम्पशन होतं एचं इंटू 25 डिवाइड बाय 100 25%. ओके, 28,250 हे कुठले आपण फाइंड आउट केले ऑक्टोबरचं जे एचं कन्झम्पशन होतं त्याच्या 25% आपण हे फाइंड आउट केले. सेम सिच्युएशन बीसाठी बीचं ऑक्टोबरचं जे कन्झम्पशन आहे त्याच्या 25% इंटू 25 डिवाइड बाय 100. ओके, 33,900. ओके, ठीक आहे. हे आपले बीचं नेक्स्ट मंथच्या कन्झम्पशनच्या 50%. ओके, आता ऑक्टोबरचं आपल्याला फाइंड आउट करायचं. ऑक्टोबरचं सुद्धा सेम नोव्हेंबरचं जे कन्झम्पशन आहे त्याच्या 25%. ओके, आणि बीचं फाइंड आउट करताना नोव्हेंबरचं जे कन्झम्पशन आहे त्याच्या 25%. ओके, आणि नोव्हेंबरला त्यांनी काय सांगितलं आपला क्लोजिंग स्टॉक नाही आहे. प्रॉब्लेममध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे इथे दिलेली आहे. आपण कुठे हां देर वॉज नो क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल ए अँड बी ऑन 30 नोव्हेंबर 2010. म्हणजे 30 नोव्हेंबर 2010ला आपल्याला नोव्हेंबरचा आपला क्लोजिंग स्टॉक काय असणार आहे नील असणार आहे. देर वॉज नो क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल ए अँड बी ऑन 30 नोव्हेंबर 2000. ॲक्च्युली 10 नाही आहे ते ॲक्च्युली 18 आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्या नोव्हेंबरला क्लोजिंग स्टॉक आपला नील असणार आहे. ओके, आता ओपनिंग स्टॉक आता फाइंड आउट करूया. ओपनिंग स्टॉक आपल्या ह्या दोन ओपनिंग स्टॉक ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेला. आता सप्टेंबरचा ओपनिंग स्टॉक किती असेल तर ऑगस्टचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो. ओके, मटेरियल एचा मेन्शन केला. सेम बीचा ऑगस्टचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो सप्टेंबरचा ओपनिंग स्टॉक असेल. सेम आता ऑक्टोबरचे मेन्शन करताना सप्टेंबरचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो ऑक्टोबरचा काय असणार आहे ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, सेम बीसाठी जो सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आहे तो ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक. ओके, इथे सुद्धा आपला फाइंड आउट होईल ओपनिंग स्टॉक. ओके, नेक्स्ट
ओके, आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला फक्त ॲडलेस करून आपल्याला परचेस क्वांटिटी आपल्याला इथे फाइंड आउट होईल. ओके, किंवा आपण मेन्शन असं करू शकतो एस्टिमेटेड परचेस क्वांटिटी. ओके, तर आता काय फाइंड आउट होईल हे इथे पाहिजे तर तुम्ही टोटल फाइंड आउट करू शकता किती कन्झम्पशन प्लस क्लोजिंग स्टॉक. ओके, ही आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, आणि आपल्याला परचेस मटेरियल किती रिक्वायर्ड आहे तर आपल्याला लेस करायचं आहे. ओपनिंग स्टॉक आहे तो आपल्याला लेस करायचा आहे. ओके, ठीक आहे. तर आपल्याला एवढं आपलं हे परचेस मटेरियल आपल्याला इथे फाइंड आउट झाले, एवढे आपला मटेरियल आपल्याला परचेस करायचं आहे. ओके, आता फायनली आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं. कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल इथे रुपीज पर लिटर आपल्या इथे मेन्शन करायला लागेल. रुपीज पर लिटर. ओके, ते रुपीज पर लिटर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. मटेरियल एचे आहे 3 रुपीज आणि मटेरियल बी आहे 2 रुपीज. ओके, मटेरियल ए 3 रुपीज आणि मटेरियल बी 2 रुपीज. ओके, ते फक्त सर्व ठिकाणी मेन्शन करायला लागतील. ओके, आणि इथे फायनली आपला परचेस कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. एस्टिमेटेड परचेस कॉस्ट. परचेस कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे इंटू 3. ओके, सेम इंटू 2. ओके, नेक्स्ट इंटू 3 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 फायनली इंटू 3 आणि इंटू 2. ओके, हे आपलं फायनल आपला आन्सर आहे. ओके, कोणाला काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? ओके, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फ्लेक्झिबल बजेटचा प्रॉब्लेम आहे. ओके, फ्लेक्झिबल बजेट विचारलेलं आहे पण थोडीशी डिफरंट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या 2 पिरियडची इथे एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर मी रीड करतोय बघा प्रॉब्लेम. आपल्याला एक फ्लेक्झिबल बजेट म्हटलं तर आपल्या 2-3 कॅपॅसिटीचे आपल्याला इथे आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे असणार आहे. म्हणजे फ्लेक्झिबल म्हणजे प्रोडक्शन बजेटच असणार आहे. आपल्या प्रोडक्शनची कॉस्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायची असणार आहे. ओके, फर्स्ट बघा रीड करतोय. ओके, excellent manufacturer can produce 4000 units of certain product at 100% capacity. म्हणजे आपली 100% कॅपॅसिटीला 4000 युनिट प्रोड्यूस होऊ शकतात. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑप्टेन फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे हे 100%. ओके, नाही ते युनिट प्रोड्यूस किती दिलेले आहेत ते आपल्याला मेन्शन केलेले आहेत. म्हणजे ऑगस्टमध्ये 2800 युनिट्स प्रोड्यूस झालेले आहेत. ओके, ऑगस्टमध्ये 2800 युनिट प्रोड्यूस झालेले आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन आपली ही पूर्ण प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, नेक्स्ट सप्टेंबरमध्ये 3600 युनिट प्रोड्यूस झाले आहेत आणि त्याच्या रुपीची इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर 2 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, पुढे काय मेन्शन केलं, द रेट ऑफ प्रोडक्शन पर आवर इज 10 युनिट. म्हणजे 1 आवरला 10 युनिट प्रोड्यूस होऊ शकतात. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट पर युनिट इज ₹1. मटेरियलची कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं ₹1. डायरेक्ट वेजेस पर आवर इज ₹4. ओके, वेजेस आपल्याला पर आवरला आपल्याला 4 रुपीज पर आवर डायरेक्ट वेजेसचा रेट आहे. ओके, अँड यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॲट 100%, 80% अँड 60% कॅपॅसिटी शोईंग द व्हेरिएबल, फिक्स अँड सेमी व्हेरिएबल बजेट.
ओके, म्हणजे ॲक्च्युअली त्यांनी एक फक्त सेंटेन्स ॲड केलं की व्हेरिएबल फिक्स अँड सेमी व्हेरिएबल बजेट. तर आपला बजेट म्हणजे काय वेगळं बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं नाही आहे. तर आपल्याला फक्त बजेट जे आपण बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत त्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपल्याला सेपरेट शो करायचे आहेत, फिक्स एक्सपेन्सेस आपण सेपरेट शो करणार आहोत आणि सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, सेपरेट आपल्याला शो करायचे. तेवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. आपल्याला सेपरेट सेपरेट ते एक्सपेन्सेस आपल्याला फक्त शो करायचे. ओके, आता व्हेरिएबल कोणते कोणते एक्सपेन्सेस असणार आहेत, तर हे जे डायरेक्ट मटेरियल आहे ते व्हेरिएबल आहे, डायरेक्ट वेजेस आहे ते व्हेरिएबल आहे. ओके, आपण ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला समजणार आहे की कुठले कुठले एक्झॅक्ट व्हेरिएबल एक्सपेन्सेस आणि कोणते कोणते सेमी व्हेरिएबल आहेत. त्या प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला समजणार आहे. तर यातले जे दोन घटक आहेत, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस, हे तर कंपल्सरीली आपले डायरेक्ट नेचरचे आहेत, त्यामुळे ते व्हेरिएबल आहेत. ते व्हेरिएबल कंपोनंट अंडर येतील. ओके, पण जे इतर जे काही एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल का ते व्हेरिएबल आहेत, फिक्स आहेत का काय आहेत ते. ओके, आता ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. ओके, तो फॉर्म्युला तुम्हाला सांगतो काय आहे तो. आता 2 पिरियडची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर आता तुम्ही 2 पिरियडची कधी इन्फॉर्मेशनवरून कधी तुम्ही फाइंड आउट केलं की एक्सपेन्सेस कधी 100% कधी व्हेरी होत असतील प्रोडक्शननुसार. बघा, हे इथे 2800 युनिट्स प्रोड्यूस होत आहेत आणि इथे 3600 युनिट प्रोड्यूस होत आहेत. कधी 100% व्हेरी होत असतील म्हणजे पर युनिट प्राईस कधी सेम राहत असेल तर आपण ते व्हेरिएबल नेचरचे आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, आणि कधी ते 100% कधी फिक्स राहत असतील तर ते फिक्स नेचरचे आहेत म्हणून कन्सिडर करू शकतो. आता हे बघा, डेप्रिसिएशन तुम्ही बघू शकता. डेप्रिसिएशन किती इथे 1400 आणि इथे किती आहे 1400. ओके, दोन्ही ठिकाणी डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ती सेम राहिलेली आहे, म्हणजे 100% आपले फिक्स राहिलेले आहेत, म्हणजे हे फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत. ओके, म्हणजे हा डेप्रिसिएशन आहे ना, हे कम्प्लिटली फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत. ते आपल्याला इथे आपल्याला दिसत आहेत ते फिक्स नेचरचे आहेत. सेम सिच्युएशन बघा सॅलरीजसाठी. सॅलरीज ऑगस्टमध्ये सुद्धा किती आहे 1000 आणि सेम सप्टेंबरमध्ये सुद्धा 1000 आहेत. जरी युनिट्स आपले चेंज झाले आहेत, नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस जरी चेंज झाले असले तरीसुद्धा आपले हे एक्सपेन्सेस आपले सेम राहिले आहेत. म्हणजे ते कोणते एक्सपेन्सेस आहेत, कोणते एक्सपेन्सेस असतील जेव्हा ते सेम राहिलेत, म्हणजे ते फिक्स एक्सपेन्सेस आहेत. आणि जे कम्प्लिटली व्हेरी, आता हे फिक्स एक्सपेन्सेस झाले, अजून कुठले फिक्स एक्सपेन्सेस आहेत आपल्या दोनच आता फाइंड आउट झाले. हे एक एक्सपेन्स आपले फिक्स आहेत, हे दुसरे एक्सपेन्स आपले फिक्स आहेत. अजून कोणते आहेत का फिक्स एक्सपेन्सेस? नाही आहेत मला वाटते. बाकीचे थोडे थोडे व्हेरी झालेले आहेत एक्सपेन्सेस. ओके, पण आता हे जे व्हेरी झालेले आहेत, जे वेगवेगळे ज्यांची डिफरन्स दिसते तुम्हाला, इथे 500 आहेत, इथे 560 आहेत. पण आता हे डिफरन्स जो आहे तो आपल्याला तो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे का हे कम्प्लिटली व्हेरिएबल आहेत का सेमी व्हेरिएबल आहेत. ओके, ते सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट करायचं का ते जे व्हेरिएबल आहेत, पण आता ते व्हेरिएबल आहेत ते कम्प्लिटली व्हेरिएबल आहेत का ते त्यामधला काही पोर्शन व्हेरिएबल आणि काही पोर्शन फिक्स आहे, ते सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट करायला लागणार आहे. तेव्हाच आपल्याला ते कुठल्या हेड अंडर आपल्याला टाकायचे ते आपल्याला समजणार आहे. कुठल्या हेड अंडर म्हणजे, कारण की आपल्याला इथे सांगितलेलं त्यांनी फिक्स, व्हेरिएबल आणि सेमी व्हेरिएबल असे 3 कंपोनंटचे सुद्धा आपल्याला त्यांनी बजेट प्रिपेअर करायला सांगितलं. म्हणजे बजेट म्हणजे काय सेपरेट आपल्याला प्रिपेअर करायचं नाही आहे. तर व्हेरिएबल नेचरचे जे एक्सपेन्सेस असतील ना ते व्हेरिएबल अंडर आपल्याला मेन्शन करायचे. जे फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस असतील ते फक्त आपल्याला फिक्स अंडर आपल्याला मेन्शन करायचे. आणि जे सेमी फिक्स रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतील किंवा सेमी व्हेरिएबल नेचरचे जे एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला सेमी व्हेरिएबल किंवा सेमी फिक्स अंडर आपल्याला मेन्शन करायचे आहेत. एवढंच फक्त आपल्याला ते बायफर्केशन करायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला आत्ता आपल्याला फाइंड आउट झालं का 2 एक्सपेन्सेस आहेत ते कम्प्लिटली फिक्स आहेत. कुठले 2 एक्सपेन्सेस? तर डेप्रिसिएशन आणि सॅलरीज, ते आपण फिक्स अंडर आपण मेन्शन करणार आहोत. ओके, आणि जे रिमेनिंग एक्सपेन्सेस आहेत ते आता आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आता ते फाइंड आउट कसे करायचे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. आपल्याला एक करायचं आहे, आपल्याला ह्या फर्स्ट पिरियडचे एक्सपेन्सेस आणि जे सेकंड पिरियडचे एक्सपेन्सेस आहेत ना, आपल्याला एका पिरियडचे एक्सपेन्सेसवरून आपल्याला डिवाइड करून आपल्याला त्याची पर युनिट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे. आणि त्या पर युनिटवरून आपल्याला सेकंड पिरियडचे एक्सपेन्सेस जेवढे झालेले आहेत तेवढे आपल्या सेकंड पिरियडचे एक्सपेन्सेस होत आहेत का ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, कारण ती पर युनिट जी फाइंड आउट होईल, एकच मिनिट हा,
डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट काय करायला लागेल, फाइंड इट. ओके, इंटू 2800 इंटू 2800 210. ओके, म्हणजे 500 मायनस 210 290. जे 290 आहेत ते फिक्स येतील. एकच मिनिट हा. $500 minus 210. ओके, ओके. आता याचा फॉर्म्युला काय यूज करायचा आहे बघा. आपल्या 2 पिरियडचे आपले एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ना, तर आपल्याला एक्सपेन्सेसमधला सुद्धा आपला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि युनिट्समधला सुद्धा आपला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आता बघा इथे मी पहिल्यांदा फर्स्ट केस दाखवतो. युनिट्समध्ये डिफरन्स किती आहे. फर्स्ट युनिट आहे 2800. ओके, आणि नेक्स्ट युनिट आहे 3600. ओके, हे सप्टेंबरचे मेन्शन करतो ACPT आणि हे ऑगस्टचे मेन्शन करतो. ओके, हे युनिट्स आपण पहिल्यांदा मेन्शन केले. युनिट्समधला आपण डिफरन्स आपण फाइंड आउट करून घेऊया. युनिट्समधला डिफरन्स किती आहे, तर 3600 मायनस 2800. युनिट्सचा डिफरन्स येतो 800. तुम्हाला युनिट्समधला तुम्ही डिफरन्स फाइंड आउट केला तो 800 आहे आणि एक्सपेन्सेसमधला सुद्धा डिफरन्स फाइंड आउट करायचा 560 मायनस 500. 560 मायनस 500 इज इक्वल टू तुम्हाला एक्सपेन्सेसमधला डिफरन्स फाइंड आउट होतोय 60. आता तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. जी कॉस्टमधला डिफरन्स आहे तो कॉस्टमधली डिफरन्स डिवायडेड बाय युनिट्समधला जो डिफरन्स आहे तो युनिट्समधला डिफरन्स. ओके, ही डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचे. हा जो डिफरन्स तुमचा फाइंड आउट झालेला ना, ही तुमची पर युनिट कॉस्ट असणार आहे. ओके, ही तुमची पर युनिट कॉस्ट असणार आहे. म्हणजे ती व्हेरिएबल कॉस्टची इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट झाली आहे. तर हा 0.75 आहे ना, हा आपला 0.075 आहे ना, ही आपली व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे. कारण हा कंपोनंट फिक्स कंपोनंट आणि व्हेरिएबल कंपोनंट कंबाईन आहे. तर कसं आपलं फाइंड आउट करू शकतं, तर आपल्याला ही जी 0.75 आहे ना, त्याला इंटू 2800 करून बघा. 0.75ला 2800 करून बघा. तर तुम्हाला जी अमाऊंट फाइंड आउट होईल ती कधी 500 कधी फाइंड आउट झाली असती ना, ती अमाऊंट कधी तुमची कधी 500 कधी फाइंड आउट झाली असती ना, तर ही कम्प्लिटली व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणून आपलं कन्सिडर झालं असतं. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, युनिट्समधले डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत.
आपल्या फर्स्ट आपल्या युनिट्समधले आपल्या डिफरन्स फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट आपल्याला कॉस्टमधले डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंतर आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. काय फॉर्म्युला आपण यूज केला? इथे आपण फॉर्म्युला यूज केला कॉस्ट डिवाइड बाय युनिट, डिफरन्स इन कॉस्ट डिवाइड बाय डिफरन्स इन युनिट. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर जे आपल्याला आन्सर आलेलं ना, ती व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. म्हणजे ती व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. आता ती जी कॉस्ट आहे, ती जी पर युनिटची कॉस्ट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे, त्या कॉस्टला आपल्याला काय करायचं आहे? युनिट्सनी मल्टिप्लाय करायचं. आपण ऑगस्टचे युनिट आपण कन्सिडर केलं आणि ते मल्टिप्लाय करून आपण आन्सर आपण फाइंड आउट केलं. तर ते आन्सर फाइंड आउट होते ना, ते 500 कधी फाइंड आउट झालं असं नाही. इथे हे आन्सर जे फाइंड आउट झाले तिथे कधी 500 कधी फाइंड आउट झालं असतं तर आपली ही फुल्ली व्हेरिएबल आली असती. ही जी कॉस्ट आहे, हे जे एक्सपेन्सेस आहेत ते फुल व्हेरिएबल आले असते. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएबल कॉस्ट आली असती. पण आता ती व्हेरिएबल कॉस्ट नाही, कारण जे आन्सर आलेलं आहे ते आपलं 500 येण्याच्या ऐवजी आपलं 210 आलेलं आहे. म्हणजे त्या 500मध्ये 210 हे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत आणि जे रिमेनिंग आहेत ते आपले फिक्स एक्सपेन्सेस आहेत. तर रिमेनिंग आपले फिक्स किती आहेत ते आपण इथे फाइंड आउट केले की हे व्हेरिएबल आले हे फिक्स आलेले आहेत. ओके, हे तुम्ही कसले फाइंड आउट केले? हे फक्त तुम्ही ऑगस्टचे फाइंड आउट केले. ओके, सेम सिच्युएशन तुम्ही इथे सप्टेंबरचे फाइंड आउट करा. ओके, सप्टेंबरचे व्हेरिएबल आणि फिक्स फाइंड आउट करू शकता. आता तुम्हाला व्हेरिएबल फाइंड आउट करताना ही व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट केलेली आहे इंटू सप्टेंबरचे युनिट्स. ही तुमची व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट झाली आणि तुमची फिक्स कॉस्ट किती असणार? तर फिक्स कॉस्ट तुमची बघा, आता तुमची फिक्स कॉस्ट तुम्ही इथे व्हेरीफाय करून बघू शकता. इथे तुमची फिक्स कॉस्ट किती यायला पाहिजे? टोटल कॉस्टमधून तुमची व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली तर तुमची फिक्स कॉस्ट बघा सेम राहिलेली आहे. ओके, म्हणजे आपण जे आन्सर जे फाइंड आउट केले ते राईट आहे. ओके, फिक्स कॉस्ट आपली सेम राहिलेली आहे आणि तुम्ही पर युनिटचं सुद्धा तुम्ही व्हेरिफिकेशन करून बघू शकता. ते आपण ऑलरेडी ॲक्च्युली केलं. हे फाइंड आउट करताना जी अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत ती अमाऊंट ही पर युनिटची आपण कॉस्ट आपण पर युनिट आपण इथे फाइंड आउट करतोय. ओके, ही आपण व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपण इथे फाइंड आउट करतो. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपली पर युनिटमध्ये सेम राहणार आहेत आणि जे फिक्स एक्सपेन्सेस आहेत ते टोटलमध्ये सेम राहणार आहेत. ओके, त्यामुळे इथे दोन्ही ठिकाणी आपण 0.075ला मल्टिप्लाय करून आपण ही अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे. ओके, आणि ही जी व्हेरिएबल पोर्शन आपण फाइंड आउट केलं तो कसा आपण फाइंड आउट केलेला आहे? म्हणजे तो सेम आपण पर युनिटनी मल्टिप्लाय करून आपण हे दोन्ही अमाऊंट आपण पर युनिटनी मल्टिप्लाय करून आपण फाइंड आउट केले आहेत आणि ह्या अमाऊंट इथे आपल्या टोटलमध्ये आपल्या सेम राहिलेल्या आहेत. ओके, तर व्हेरिएबल पर युनिटमध्ये सेम राहणार आहे आणि फिक्स आपली फिक्समध्ये सेम राहणार आहे. तर ही जी आपली कॉस्ट आहे ती आपली येईल सेमी व्हेरिएबल. ओके, सेमी व्हेरिएबल आपली कॉस्ट येईल. ओके, म्हणजे आपले जे आपण कोणते आपण कन्सिडर केलेले फर्स्ट रिपेअर अँड मेंटेनन्स. तर रिपेअर अँड मेंटेनन्स आपल्याला कुठे मेन्शन करायला लागेल? सेमी व्हेरिएबलमध्ये मेन्शन करायला लागेल. ओके, कारण की त्यातले फिक्स पोर्शन आपला वेगळा कॅल्क्युलेट केला आणि सेमी व्हेरिएबल आपण जो व्हेरिएबल पोर्शन होतो तो आपण सेपरेट आपण फाइंड आउट केलेला आहे. आता ॲक्च्युली ह्याचा आपल्याला उपयोग आपल्याला जेव्हा आपण फ्लेक्झिबल बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत, 3 कॅपॅसिटीमध्ये आपल्याला फ्लेक्झिबल बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं 100%, 80% आणि 60%. ते आपण नेक्स्ट आपण प्रिपेअर करतो. आधी आपण हे आपण कॅल्क्युलेशन आपण करून घेतो आहे. आता नेक्स्ट आपण एक्सपेन्सेस आपण बघूया. नेक्स्ट एक्सपेन्सेस कोणते ते आपण सेम पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचे. पॉवर किती आहे? 1800 आणि 2000. ओके, मी इथे पॉवर मेन्शन करतो. आता लक्ष द्या थोडंसं, काय आपण केलेलं ते तुम्हाला आता जास्त क्लिअर होईल. आपण पहिल्यांदा फाइंड आउट केलं, सेम आपण इथे सुद्धा आपण फाइंड आउट करणार आहोत. किती होते? ऑगस्टमध्ये आहेत 1800, सप्टेंबरमध्ये किती आहे? 2000. एक्सपेन्सेसमधला डिफरन्स फाइंड आउट करा. एक्सपेन्सेसमधला डिफरन्स आपला फाइंड आउट होणार आहे 2000 मायनस 1800. 200 एक्सपेन्सेसमधला डिफरन्स फाइंड आउट होतो आहे. आपल्याला इथे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय यूज करायचा आहे? कॉस्ट डिफरन्स इन कॉस्ट डिवाइडेड बाय डिफरन्स इन प्रोडक्शन. आपल्याला ही जी 0.25 जी फाइंड आउट झालेली आहे ना, ती व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. आता आपण फाइंड आउट करूया पॉवर जे एक्सपेन्सेस आहेत ते फुल्ली व्हेरिएबल आहेत का सेमी व्हेरिएबल आहेत. ते कसे आपण फाइंड आउट करणार? तर 0.25 इंटू आपण ऑगस्टचे आपण व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपण फाइंड आउट करतो ना, तर 0.25 इंटू ऑगस्टचे युनिट 700 आपल्याला फाइंड आउट झाले. तर आता हे कधी 1800 कधी फाइंड आउट झाले असते ना, तर आपण कन्सिडर केलं असतं की हे फुल्ली व्हेरिएबल आहेत. पण आता हे फुल्ली व्हेरिएबल नाही आहेत. ओके, तर हे सेमी व्हेरिएबल आहेत. का? कारण की हे 700 फक्त व्हेरिएबल पोर्शन त्याचा किती फाइंड आउट झाला? 700 फाइंड आउट झाला. मग आता फिक्स पोर्शन कसं फाइंड आउट करणार? तर टोटल एक्सपेन्सेस ऑगस्टचे, कारण आपण ऑगस्टचे आपण फाइंड आउट करतोय ना, फिक्स पोर्शन आपण ऑगस्टचा आपण फाइंड आउट करतोय म्हणून ऑगस्टचे एक्सपेन्सेस
मायनस ऑगस्टचे ऑगस्टचे व्हेरिएबल एक्सपेन्सेस. म्हणजे आपला फिक्स पोर्शन किती आलेला आहे 1100. आपला फिक्स पोर्शन आपला किती फाइंड आउट झाला 1100. आता तुम्ही इथे बघा 1100च फाइंड आउट होतील आणि इथे फाइंड आउट करताना तुम्हाला 0.25 इंटू सप्टेंबरचे युनिट. 900 पोर्शन आहे सप्टेंबरचा व्हेरिएबल पोर्शन आहे आणि फिक्स पोर्शन किती उरेल मग टोटल सप्टेंबरचे 2000 मायनस सप्टेंबरचा व्हेरिएबल पोर्शन. ओके बघा 1100 फाइंड झाले. म्हणजे हा फिक्स पोर्शन आपला किती आहे 1100 आणि हा व्हेरिएबल पोर्शन आहे. ओके म्हणजे ही सुद्धा कॉस्ट आपली काय फाइंड आउट झाली सेमी व्हेरिएबल. मी जे काय एक्सप्लेन करतोय समजतंय तुम्हाला. मी आत्ता जे काय सांगितलं आहे तुम्हाला समजलं आहे का. आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता नेक्स्ट एक्सपेन्सेस करताना पुन्हा लक्ष द्या आपण कशा पद्धतीने करतोय. हा डिफिकल्ट पॉईंट आहे. खूप कमी वेळा विचारला जाऊ शकतो. आत्तापर्यंत विचारला आहे की नाही माहीत नाही पण अशा पद्धतीचा डिफिकल्ट म्हणजे प्रॉब्लेम आहे. आपल्याला अशा 2 पिरियडचे किंवा 2 ॲक्टिव्हिटी रिलेटेड आपलं इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे 2 मंथची आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे सेमी व्हेरिएबल आणि सेमी फिक्स एक्सपेन्सेस त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याची कंबाईन कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. तर त्यातल्या आपल्या सेमी व्हेरिएबल कॉस्ट कुठली आहे आणि फिक्स कॉस्ट कुठली आहे ते आपल्याला सेपरेट करायचे. का सेपरेट करायचे कारण आपल्याला व्हेरिएबल बजेट आपला फ्लेक्झिबल बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कारण फ्लेक्झिबल बजेट आपल्याला प्रिपेअर करताना 100% कॅपॅसिटी 80% कॅपॅसिटी आणि 60% कॅपॅसिटीचं आपलं बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं. आता हे बजेट प्रिपेअर करताना फिक्स एक्सपेन्सेस असतील ते ॲक्टिव्हिटी चेंज होऊन ते तरीसुद्धा ते टोटलमध्ये सेम राहतील. त्यामुळे ते आपल्याला सेपरेट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत ते पर युनिटमध्ये ॲक्टिव्हिटी चेंज झाले तरीसुद्धा पर युनिटमध्ये सेम राहतील. ओके त्यामुळे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला सेग्रिगेट करणं गरजेचं आहे. हे जे सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला सेग्रिगेट करणं गरजेचं आहे. ओके पण प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे की कुठले सेमी व्हेरिएबल आहेत कुठले फिक्स आहेत ते सुद्धा सांगितलेलं नाही. ते सुद्धा आपल्या कॅल्क्युलेशन इथे करून बघायचं आहे. ओके कधी त्यांनी प्रॉब्लेममध्ये कधी मेन्शन केलं असतं की हे पर्टिक्युलरली हे 2 एक्सपेन्सेस आहेत ते सेमी व्हेरिएबल आहेत आणि अदर फिक्स आहेत आणि अदर व्हेरिएबल आहेत तर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं जास्त इझी झालं असतं. पण आता इथे तुम्हाला सर्वांचं कॅल्क्युलेशन करून बघणं गरजेचं आहे का कुठले सेमी आहेत कुठले व्हेरिएबल आहेत आणि कुठले फिक्स आहेत. यातले फिक्स तर आपल्याला फाइंड आउट होत आहेत. फिक्स कुठले सॅलरी फिक्स आहेत आणि डेप्रिसिएशन फिक्स आहे. त्यामध्ये कोणाचंच कन्फ्युजन नाही आहे कारण दोन्ही पिरियडमध्ये ते सेम राहिलेले आहेत. ओके दोन्ही पिरियडमध्ये सेम राहिले जरी ॲक्टिव्हिटी चेंज झाली असली तरीसुद्धा. म्हणजे इथे 2800 युनिट प्रोड्यूस झाले इथे 3600 युनिट प्रोड्यूस झालेले आहेत. म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी आपली चेंज झालेली आहे. नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस किती आहेत ते आपले चेंज झाले आहेत पण तरीसुद्धा हे एक्सपेन्सेस हे 2 एक्सपेन्सेस आहेत जे सॅलरी आणि डेप्रिसिएशन ते आपले सेम राहिलेले आहेत. म्हणजे ते प्युअरली फिक्स नेचरचे आहेत. त्याबद्दल कोणालाही शंका नसेल. पण जे इतर एक्सपेन्सेस आहेत उरलेले सर्व ते एक्सपेन्स आपल्याला कन्फर्म नाही तुम्ही सांगू शकत का ते फिक्स आहेत का व्हेरिएबल आहेत. तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके आता नेक्स्ट एक्सपेन्सेस आपण व्हेरीफाय करून बघूया. शॉप लेबर. ओके शॉप लेबरच आहे ना. ओके शॉप लेबर किती आहेत ऑगस्टमध्ये 700. मी ऑगस्टमध्ये मेन्शन करतो 700. सप्टेंबरमध्ये मेन्शन करायचे आहेत 900. ओके इथे आपल्याला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 900 मायनस 700 डिफरन्स किती होते 200. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे डिफरन्स इन कॉस्ट डिवाइड बाय डिफरन्स इन युनिट. आता ही जी कॉस्ट आलेली आहे ही आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आलेली आहे. म्हणजे कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. त्यावरून व्हेरिएबल एक्सपेन्सेस फाइंड आउट करा 0.25 इंटू आपण ऑगस्टचं फाइंड आउट करतो म्हणून इंटू ऑगस्टचे युनिट 700 व्हेरिएबल आली. बघा आता ऑगस्टचे एक्सपेन्सेस टोटल किती आहेत 700. व्हेरिएबल किती आलेले आहेत 700. म्हणजे फिक्स पोर्शन किती आहे 0. म्हणजे ही प्युअरली आपली व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत. ओके आपल्याला 2 पोर्शन इथे फिक्स पण फाइंड आउट करायचे आहेत व्हेरिएबल पण फाइंड आउट करायचे आणि सेमी फिक्स पण फाइंड आउट करायचे आहेत. तर हे जे पहिले 2 होते ते सेमी फिक्स होते पण ही जी शॉप आहे ही 100% व्हेरिएबल आहे कारण त्यांची टोटल कॉस्ट आणि व्हेरिएबल पोर्शन बघा मॅच झालेला आहे. टोटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट आपली मॅच झालेली आहे. इथे सुद्धा आपण बघूया 0.25 इंटू 3600 बघा 900 मॅच झालेले आहेत. ओके म्हणजे ही 100% व्हेरिएबल कॉस्ट आहे. ओके त्यामुळे शॉप लेबर आहे ती व्हेरिएबल कॉस्ट आहे. ओके शॉप लेबर आहे ती व्हेरिएबल कॉस्ट आहे. आता नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया कन्झ्युमेबल स्टोअर्स. ओके कन्झ्युमेबल स्टोअर्स किती कॉस्ट आहे आपण मेन्शन करूया. ऑगस्टची किती आहे 1400 आणि सप्टेंबरची किती आहे 1800. ओके डिफरन्स किती फाइंड आउट होतो आहे
400 डिफरन्स फाइंड आउट होतो आहे. ओके, मी हे डिफरन्स 1800 मायनस 1400 फाइंड आउट झाला 400. आता आपण इथे त्यातला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट करूया. आता 400 डिफरन्स इन कॉस्ट डिवाइड बाय डिफरन्स इन युनिट किती फाइंड आउट होतात 0.5. ओके, आता त्याची व्हेरिएबल पोर्शन आपण फाइंड आउट करूया. 0.5 इंटू 2800 ऑगस्टचे फाइंड आउट केले 1400. बघा 1100 1100 सेम राहिले, म्हणजे ही सुद्धा 100% व्हेरिएबल कॉस्ट आहे. सेम आपण सप्टेंबरचे फाइंड आउट करूया. 0.5 इंटू 3600 1800. ओके, बघा 1800 इथे सुद्धा 1800 आहेत, म्हणजे ही पण काय झाली व्हेरिएबल. ओके, आपण दोन कॉस्ट आपण फाइंड आउट केल्या त्या प्युअरली व्हेरिएबल आहेत. दोन कॉस्ट आपण फाइंड आउट केल्यात का त्या सेमी व्हेरिएबल आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया. सॅलरी फाइंड आउट करण्याची गरज नाही, कारण ते सॅलरी फिक्स आहे, आपण ऑलरेडी फाइंड आउट झालेलं आहे. नेक्स्ट आपलं इन्स्पेक्शन आहे. इन्स्पेक्शन फाइंड आउट करण्यासाठी ऑगस्टचे एक्सपेन्सेस 200, सप्टेंबरचे एक्सपेन्सेस 240, डिफरन्स फाइंड आउट होते 40. ओके, त्यावरून आपण व्हेरिएबल पोर्शन आपण फाइंड आउट करू शकतो. 40 डिवाइड बाय 800 0.05. ओके, 0.05 इंटू 2800. ओके, इंटू 0.05. ओके, ॲक्च्युली मल्टिप्लिकेशन झालं नव्हतं, तर 140 आली. आता सेम नाही आहे, ऑगस्टची कॉस्ट होती 200 आणि ऑगस्टची व्हेरिएबल कॉस्ट आली 140, म्हणजे सेम नाही आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही फिक्स पोर्शन इन्क्लूड आहे. म्हणून 200 मायनस 140 आपलं फिक्स पोर्शन फाइंड आउट झाला 60 रुपीज. ओके, आता तुम्ही बघू शकता 60 रुपीज तुमचे इथे सेम राहतील. ओके, 60 रुपीज तुमचे इथे सेम राहतील. आपण व्हेरिएबल पोर्शन आपण फाइंड आउट करूया. 0.05 इंटू सप्टेंबरचे युनिट्स 180, या दोघांची टोटल करा. बघा 240 झालेली आहे आणि ही टोटल बघा 240 आहे इथे, म्हणजे ही कुठल्या पोर्शनमधली आहे सेमी व्हेरिएबल. ओके, हा कुठल्या ग्रुपमधला येणार आहे सेमी व्हेरिएबल. ओके, आता सर्व एक्सपेन्सेस आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता तुम्ही व्हेरिएबल बजेट प्रिपेअर करू शकता का? व्हेरिएबल बजेट तुम्ही प्रिपेअर करणार. मी सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला शो केले, कुठले व्हेरिएबल आहेत, कुठले सेमी आहेत आणि कुठले फिक्स आहेत. तर यातले 2 फिक्स आहेत. ओके, आणि व्हेरिएबलमध्ये बघा हे 2 व्हेरिएबल आहेत. कुठले? हे 2 व्हेरिएबल आहेत, शॉप लेबर आणि कन्झ्युमेबल स्टोअर्स. हे 2 व्हेरिएबल आहेत, प्लस व्हेरिएबल अजून इथे सुद्धा आहेत. डायरेक्ट मटेरियल व्हेरिएबल आहे आणि डायरेक्ट वेजेस व्हेरिएबल आहेत. म्हणजे व्हेरिएबलमध्ये 4, फिक्समध्ये 2 आणि सेमी फिक्समध्ये रिमेनिंग मला वाटते 3 जे आहेत ते सेमी फिक्समध्ये आहेत. 1 2 3 हे 3 आहेत ते सेमी फिक्समध्ये आहेत. तर ते फक्त आपल्याला सेपरेट दाखवायचे आणि ॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला प्रिपेअर करायचे फ्लेक्झिबल बजेट. तुम्ही ट्राय करा प्रिपेअर करण्याचं. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण नाही तर ते व्हेरीफाय करूया. तुम्ही ट्राय करा प्रिपेअर करण्याचं.